सज्जनांच्या चरणापाशी तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ संतांच्या चरणापाशी आहे, भक्तांच्या, भाग्यवंतांच्या, सज्जनांच्या. तिथं पवित्र होण्याकरता अरे या निमित्तानं दुष्काळानं जग पिडलं असेल पण मातेची सेवा आपल्याला करायला मिळेल म्हणून माता मंदाकिनी गंगामाई तिथं आल्या. एवढं वैभव आहे, एवढं पातिव्रत्य आहे महाराज. सोपी गोष्ट आहे का? आपण कथा ऐकतो नेहमी, कथा सांगणारे कथा रंगवून सांगतात पण सांगताना भाव बदलला जातो, त्यामुळे पंचायत आहे. आपल्याला कथा काय माहिती आहे? देवर्षी नारद महाराज एकदा कैलासाला आले, हीच कथा तुम्हाला माहिती आहे. कैलासाला आल्यानंतर भगवान भोलेनाथाच्या दर्शनाला गेले. भोलेनाथ समाधीस्थ होते. माता पार्वती भगवान शिवांचं पूजन करून आलेल्या. आता भगवान भोलेनाथांच्या नैवेद्याकरता बहुतेक चुरमा, ते चुरम्याचे लाडू केलेले होते, 16 सोमवारला असतातच. मग ते लाडू केलेले हातात दिले प्रसाद म्हणून. तो प्रसाद घेतला. नारदांनी तो प्रसाद खाल्ला. गप खावा ना. गप नाही बसले. गप बसतील नारद कसले म्हणाले. त्यांनी तो प्रसाद खाल्ला. माता विचार करतायत, चेहऱ्याकडे पाहतायत. नारदांनी तो प्रसाद खाल्ला. सध्या न खाल्ला, काही बदल नाही, पण चेहऱ्यावर काही विशेष भाव दिसले नाही. मग आईसाहेबांना हे बघा, गृहिणीनं केलेला स्वयंपाक तिनं वाढला आणि जेवणारा जेवायला लागला तर तिचं लक्ष त्याच्या पानाकडे नसतं, त्याच्या चेहऱ्याकडे आणि भांड्यांमध्ये जे शिल्लक आहे त्याच्याकडे असतं. ती गृहिणी संतुष्ट होते जिनं केलेला स्वयंपाक तिच्याकरता मागे शिल्लक राहत नाही. सगळे पोटभर जेवले याचा तिला आनंद आहे. फक्त तिनं केलेल्या पदार्थाची स्तुती करणारा कोणीतरी भेटला. आमच्या महाराज लोकांना विचारा, काय ताई, काय छान, वाह, उत्तम, थोडं वाढव अजून, थोडं वाढव अजून. का स्तुती कोणाला आवडत नाही महाराज? स्तुती स्तोतारण प्रिय देव सुद्धा, देवाला सुद्धा स्तुती प्रियता आहे, त्याला आवडते. आईसाहेबांना वाटलं सांगावं यांनी कसा काय झाला लाडू, म्हणून आईसाहेबांनी विचारलं, काय नारदा आवडला नाही काय? कसा काय होता प्रसाद? नाही, प्रसाद खूप छान होता, उत्तम होता, चांगला होता. असं? मग परत देऊ? नाही, नको आता, पुरे. का? पोट भरलो. अरे हो, पण इतके दिवस होतात कुठे तेच सांगतो ना. माता अनुसूयेच्या आश्रमात होतो. आईसाहेब असा दिव्य आश्रम बघितला नाही बघा. रोज माता अनुसूया असाच चुरम्याचा प्रसाद करायची, भोलेनाथांचं पूजन करायच्या, सगळ्यांना प्रसाद वाटायचा. असा लाडू, असा स्वाद, आहा, अशी चव त्रिभुवनात नाही हो, कुठंच नाही. कळालं का? काय याला म्हणतात असूया निर्माण करणं. असं हो. कोण आहे? आईसाहेब आपण जशा पतिव्रता आहात ना तशा माता अनुसूया महान पतिव्रता आहेत. काय? महान. जोड लावली शब्दाची, म्हणजे मी पतिव्रता आणि त्या असं. बरं, ठीक आहे आईसाहेब, येऊ, जरा घाईत आहे. निघून गेले. असंच वैकुंठात, असंच ब्रह्मलोकात, सगळीकडे पार्वतीबाई, लक्ष्मीबाई, सावित्रीबाई तिघींच्या मनामध्ये नाही का कथा सांगताना असे सांगतात की नाही? ऐकल्या असतील तुम्ही अशा कथा. आणि मग तिन्ही देवता नाईलाज असतो, कारण तिच्या पुढं कुणाचं चालतं का? हा, अनुभव काय आहे का हो? शक्ती आहे ती. चेतनाहीन शरीर काय उपयोगाचं? शक्तीहीन शिवाला किंमत कुठे? त्या शिव या शब्दात ती इकारांत आहे. शक्ती रूपानं ती इकारांत काढून टाका, खाली काय राहतं? शव. तसं ती अर्धांगिनी आहे. काही चाले ना. तिघींनी सांगितलं ते बाकीचं काही माहित नाही. वचन द्या, तेवढं काम करून या. आणि मग तिन्ही देवता गेल्या. कुठं गेल्या? अनुसूयेचा आश्रम कुठं आहे?
चित्रकूटावर. त्या चित्रकूट पर्वतावर तिघही एकत्र आले, एकमेकाला पाहायला लागले. काय नारायणराव, बोला महादेवराव, तुम्ही इकडं कसे? म्हणाले असं असं असं. होय, नारद आले होते काय? म्हणाले हो. लावलं कामाला आपल्याला, चला आता. तिन्ही देवता आल्या. कुणाच्या दाराशी? बोलावलं होतं का? कथेतला हसण्याचा भाग आणि ते चेष्टा मस्करी सोडा महाराज. माता अनुसूयेची ताकद पहा. तिन्ही देवतांनी अनुसूयेच्या आश्रमात भिक्षा मागायला जावं आणि एवढा आग्रह त्यांच्या पाठीशी असणाऱ्या या तिन्ही शक्तींनी, ब्रह्माणी, रुद्राणी आणि वैष्णवी, या तिन्ही शक्तींनी करावा आग्रह. सोपी गोष्ट आहे. दाराशी आले. आपल्याला सांगितलं जातं. काय मागितलं? अनुसूयेला यांनी भिक्षा मागितली. कशी मागितली? माता अनुसूया भिक्षा घेऊन आल्या. ते म्हणाले नाही नाही नाही, असली भिक्षा नको म्हणाले आम्हाला. मग आम्ही मागू तशी, मागू ती. काय देऊ सांगा? मग ध्यानाला आलात. मी गृहस्थ आहे, माझा धर्म आहे. आलेल्या अतिथीचं पूजन करणं. अतिथी देवो भव. काय करू सांगा? काय मागितलं त्यांनी, या तिन्ही देवतांनी? माता अनुसूयेजवळ भिक्षा मागितली. कशी भिक्षा मागितली? बोला की मोठ्यानं, माहित नाही का तुम्हाला? कशी मागितली? सांगायला लाज वाटते. कारण आम्हाला त्या शब्दाचा अर्थच कळाला नाही म्हणून लाज वाटते. वसनहीन होऊन, वस्त्रहीन होऊन, विवस्त्र होऊन भिक्षा दे, असं मागितलं की नाही? म्हणजे काय मागितलं? नागवं होऊन, अंगावर कपडे नसलेलं. अरे आमच्या या देवता आहेत, त्या असल्या मूर्खपणाचा विचार सांगतील काय? आम्हाला, आमच्या मुलांना, आमच्या परिवाराला सांगता आलं नाही आजपर्यंत. काय आहे? कुठलं वस्त्र आहे हो महाराज? बरं, या देवतांना, तिलाच काय, सगळ्यांना तुम्हाला आम्हाला नागवं पाहतातच ना. ते त्यांना काय नागवं पाहिजे गरज आहे कुणाला? जे आपल्याला दिसत नाही ते त्यांना दिसतं. दिसत नाही? देखवी ऐकवी एक नारायण. कसला विचार करताय? लाज आपल्याला वाटते ती लोकांची. देहाची लज्जा आहे, प्रेताला वाटते का लाज? सगळ्यांच्या समोर अंगावर, अंगणामध्ये आंघोळ घातली जाते. आपण लाजे काजे चारी बाजूने वस्त्र घेऊन उभे राहतो. त्याला काय कळतं? असते का जाणीव त्याला? आपल्या कल्पना जरा वेगळ्या आहेत, विचित्र आहेत. जरा नीट स्पष्ट ठेवा. देवता आमच्या एवढ्या हलकट नाहीत आणि त्यांना सांगणाऱ्या त्यांच्या बायका सुद्धा एवढ्या हलकट नाहीत की दुसऱ्यांची परस्त्री नागवी पाहण्याची इच्छा करतील. दुर्दैवानं आज हे कोणी सांगत नाही. वसनहीन, वसन म्हणजे कोणतं? वासनेच वस्त्र जोपर्यंत आहे तोपर्यंत बंधन आहे महाराज. वासन वस्त्राचं काम आहे आवरण घालणं, पांघुरणं. जोपर्यंत आपल्या दानामध्ये इच्छा आहे, वासना आहे, पुण्य मिळावं, फल मिळावं ही अपेक्षा आहे, तोपर्यंत त्या सत्कर्माचा काहीही उपयोग परमार्थाच्या दृष्टीनं नाही, प्रपंचाच्या दृष्टीनं असेल. आपण संकल्प करतो की नाही, मम आत्मना श्रुती स्मृती म्हणून, त्या संकल्पात त्या वासनेचं वस्त्र आहे म्हणून त्याचं फलभोग आपल्याला भोगावा लागतो. आणि वासनाहीन होऊन, वसनहीन होऊन, निर्वासन होऊन, निर्वासन म्हणजे अंतःकरणामध्ये कसलीही कामना न ठेवता, संकल्प न ठेवता, इच्छा न ठेवता सत्कर्माचं अनुष्ठान करणं, समर्पण करणं, त्याग करणं, ती भिक्षा आम्हाला द्यायची. हे मागितलंय महाराज त्या तिघांनी. माता अनुसूया विचार करते, हे मागतायत आपल्याला, आलेले महात्मे आहेत, याचा शब्दार्थ घ्यायचा, वाच्यार्थ घ्यायचा, लक्षार्थ घ्यायचा का भावार्थ घ्यायचा? प्रत्येक वाक्याला 4 अर्थ असतात. शब्दार्थ किंवा वाच्यार्थ वेगळा, भावार्थ वेगळा, लक्षार्थ वेगळा आणि गुढार्थ वेगळा. त्या गुढार्थाला तत्वार्थ असं म्हणतात. कोणत्या अर्थानं तो शब्द घ्यायचा? आईसाहेबांनी विचार केला. हे कशाला आलेत मला माहित नाही. माझ्या सतीत्वाची परीक्षा पाहू इच्छितात का? तुका म्हणे, सती
अग्न न देखे जा रीती. आयुष्यात ती कधी पतीचा जाणारा अग्नी पाहत नाही, तिला सती म्हणतात. पतीचा जाणारा म्हणजे मेल्यानंतर